नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपल्या व्हिडिओचा थंबनेल पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आली असेल की आजचा व्हिडिओ हा कशावर आधारित आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे अंजर्लेमध्ये आणि आजचा व्हिडिओ हा आहे शैक्षणिक मार्गदर्शनावर आधारित। तर गगनचे प्रतिष्ठानद्वारे हा आजचा जो मार्गदर्शन आहे ते आपल्याला पाहणार आहोत। तर हे वर्ष दुसरं आहे, पर्व दुसरे, आणि आपण बघणार आहोत आता आपण आलेलो आहोत अगदी हायस्कूलच्या गेट समोरच आहोत। तर MK इंग्लिश स्कूल अंजर्ले आपली शाळा। तर माझं सुद्धा शिक्षण इथेच झालेलं आहे, 9वी 10वी। तर आपण बघूया आतमध्ये जाऊन आता आपण शाळेचा परिसर, शाळेची इमारत आणि जो आपला कार्यक्रम होणार आहे तो आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच आवडीने पाहत राहा, कारण शैक्षणिक मार्गदर्शन आहे, पुढे आपण व्यावसायिक आपल्याला संधी उपलब्ध करून देणारे हा आजचा आपण जो पाहणार आहोत तो मार्गदर्शन आहे। तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, यातून काहीतरी आपल्याला शिकायला भेटणार आहे। तर चला पाहूया। मित्रांनो, आपण समोर बघतोय तो आहे MK इंग्लिश स्कूल अंजर्ले शाळेचा प्रवेशद्वार। MK म्हणजेच माधवराव खांबेटे प्रशाला अंजर्ले शिक्षण संस्था आपण बघतोय। तर आपण जाऊया, अगदी गेटमधून प्रवेश करतोय। गेटमधून अगदी आपण प्रवेश करताना अगदी डाव्या हातालाच हे आहे श्री दत्त देवाचं मंदिर, आणि आपण बघतोय ही इकडे सायकलची पार्किंग आहे समोर मुलांसाठी। अगदी इकडे शिक्षक लोकांच्या गाड्या, इकडे बाईक वगैरे लावू शकतो, आणि हे समोर मैदान आहे। आणि समोर जे आपण बघतो अगदी पावसाळी नेट लावून बंद केलेलं ते आहे हायस्कूलचं एकदम मोठं असं हॉल आहे। अगदी आपण बघतोय शाळेच्या पटांगणात अगदी परिसरात लहान मुलं खेळताना अगदी आपण शाळेची इमारत बघतोय। आणि आपण बघू शकतो अगदी शाळेची अगदी दुमजली इमारत MK इंग्लिश स्कूल अंजर्ले। समोरच अगदी आल्यानंतरला हे कार्यालय आणि हे बाकीचे वर्ग आहेत। इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुलंसुद्धा आहेत। तर मित्रांनो, आपण बघतोय समोर आपले शिक्षक वर्ग आहेत। आपल्याला आहे आमचे 10वीचे वर्ग शिक्षक आणि कोंडविलकर सर, इकडे कडू मॅडम आहेत, आणि हे आहे आपलं शाळेचं सुंदर मैदान, आणि अगदी समोरच हे आहे सुंदर अशी बाग। आणि हे आपले कासारे काका, एकदम मित्रासारखे, एकदम खूप आम्ही म्हणजे 9वी 10वीला 2च वर्ष मी इथे हायस्कूलला शिक्षण घेतलं, परंतु खूप मजा गेली। आणि काकांचं सुद्धा खूप मस्त, एकदम असं कोणाला कधीच काही दुखवत नाही, काय नाही, एकदम सर्वांशी प्रेमाने वागतात। तर काका एकदम मस्त, एकदम जसे मी जेव्हा 10वीला होतो ना, आता मी शाळा सोडून झाले तरी 5-7 वर्ष झाली, तरी पण काका बघा एकदम काकांची तब्येत पण बघा कशी एकदम चणचणीत आहे। तर चला काका, असेच मस्त एकदम मजेत। आता आपल्यासोबत आहे चेतन सांबरे आणि श्री प्रशांत राऊत। तर या दोघांच्या अगदी नियोजनातून आजचा हा जो कार्यक्रम आहे मार्गदर्शनाचा तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी शैक्षणिक मुलांच्या हितासंबंधी आज रामराजे कॉलेजमधून अगदी मित्रमंडळीने एकत्रित घेऊन त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे। तर त्यांचे मनापासून सर्वप्रथम खूप खूप आभार। आणि आज या इथे आपण अंजर्ले हायस्कूलमध्ये लहान मुलांना, जे हायस्कूलचे मुलं आहेत, त्यांना मोलाचं असं मार्गदर्शन इथे करणार आहोत। तर अभिनंदन तुमचं सर्वप्रथम, म्हणजे तुम्ही एवढं मोठा हा जो वाटा उचललेला आहे आणि खरंच खूप मोलाची माहिती इथे आपल्याला मिळणार आहे। तर नक्कीच मित्रांनो, शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या पुढे कार्यक्रम पाहायला वेळात कार्यक्रमाला अगदी सुरुवात होणार आहे। आणि आपण बघतोय सर्व मुलं कशी एकदम हॉलमध्ये बसलेले आहेत आणि इकडे पालक वर्ग सुद्धा आलेले आहेत। आपण बघतोय बहत्या निसर्गाने सृष्टी फुलते, तसेच तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळं आज या कार्यक्रमाला रंगत आलेली आहे। तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी दीप प्रज्वलनाने करतो, जी आपली भारतीय संस्कृती आहे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं सुरुवात करावी। लक्ष्मण काटकर ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। चलो जलाए दीप वहा जहाँ अभी भी अंधेरा है,
सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे दीप उघडून सकारात्मकतेचा प्रकाश सगळीकडे पसरवूया। या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने आज आपण असा संकल्प करूया। आयोजक त्याचबरोबर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शिक्षण सप्ताहातला हा समुदाय सहभाग हा एक कार्यक्रम त्या योगायोगाने साजरा होत आहेच, परंतु गगनचेप प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संस्था याचे आयोजक यांचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे शिरोमणी असं म्हणेन मी प्रोफेसर कुणाल मंडलिक आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच। त्यांची वाणी तुम्हाला थोड्याच वेळात समजणार आहेच। थोडंसं त्यांचा परिचय मी करून देणार आहे। सर्व परिचय म्हणजे त्यांची स्किल आहे, कौशल्य आहे ती त्यांच्या वाणीतून तुम्हाला समजणार आहेतच। तर जवळजवळ 1 लाख मुलांना त्यांनी करिअर गायडन्स केलेला आहे। 15 पेक्षा जास्त कॉन्फरन्स केलेले आहेत त्यांनी, 25 पेक्षा जास्त त्यांनी कॉर्पोरेट इव्हेंट केलेले आहेत, 30 पेक्षा जास्त त्यांनी लॉन्च इव्हेंट केलेले आहेत, 50 पेक्षा जास्त अदर इव्हेंट्स आहेत। ते तुम्हाला त्यांच्या वाणीतून समजतीलच। त्याचबरोबर त्यांचं जे शिक्षण आहे ते ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल या इंटरनॅशनल संस्थेमधून त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे। त्यांनी BSc केले हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट मध्ये,
त्याचबरोबर त्यांनी MBA केलंय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये आणि मॅनेजमेंट स्टडीज मार्केटिंग मध्ये सुद्धा त्यांनी मास्टरी केलेली आहे. अशा अनेक पदव्यांनी युक्त, अनेक स्किलने युक्त मार्गदर्शक आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्या श्रीयुत कुणाल मंडलिक यांचे मी आमच्या संस्थेचे चेअरमन श्रीयुत सुरेशजी सरनोबत यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ठीक आहे. त्याचबरोबर गगनचे प्रतिष्ठानचे आयोजक श्रीयुत चेतन सांबळे आणि प्रशांत राऊत यांनी सुद्धा या स्वागतासाठी यावं. श्री प्रमोद राऊत यांचं स्वागत. उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमेश केळसकर, त्यांचं सुद्धा स्वागत करावं असं मी चेतन सांबळे याला विनंती करते. सरपंच मॅडम यांचं सुद्धा स्वागत सांबळे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. आणि त्या विद्यार्थ्यांना हॉलमध्ये आणायचं आहे. त्यांना विनंती करते. आणि ज्यांच्या वाक कौशल्याची आपण आतुरतेनं वाट बघणार आहोत असे आपल्या या कार्यक्रमाचे दिशादर्शक मार्गदर्शक श्री कुणालजी मंडलिक यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू करावे. कळून येतात जगण्याची या इवलीशी त्रिज्या, उडून जाते अंतरापरी जगण्याच्या मौजा. दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा, राखण करीत बसतो येते तुम्हाला आलेला कंटाळा. आलाय कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो. आता शामी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीच पाठवतो. अशी आपल्या दिवसाची अवस्था असते. आणि जर कंटाळा आला तर टाळ्या वाजवायच्या. हा कंटाळा आला तर हा, कारण मला सवय आहे बोलायची. पेशाने प्राध्यापक आहे त्यामुळे 45 मिनिटं एकदा सुरू झालेलं मशीन थांबत नाही. आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून बोलायला लागलो तर मग अनेक विषय समोर येतात आणि मग ओघाओघाण असंही बोलणं होतं. मला प्रथमतः या माध्यमातून कौतुक करायचंय ते चेतन आणि प्रशांत तुमचं. चेतन तुझं नाव गोड आहे. कारण या नावातच चेतना आहे, प्रेरणा आहे, संप्रेरणा आहे. आणि प्रशांतकडे बघितल्यानंतर मला एका सेकंदात प्रशांत कळला की तो फार शांत आणि संयमी आहे. म्हणजे संयम काय असेल तर मला वाटतं की प्रशांत तुझ्याकडनं मला शिकावं लागणार. स्मित हसी आहे. पण या प्रतिष्ठानचं नाव आहे गगनचेप. आणि जेव्हा मला बोरिवले सरांनी सांगितलं की सर या कार्यक्रमाला तुम्ही येऊ शकाल का, मी आताच सरनोबत साहेबांना म्हणालो की साहेब माझं 2 महिन्यांपूर्वी पायाचं ऑपरेट झालं, त्यामुळे मला आता चालता येत नाही. अगदी 2-4 दिवसांपूर्वी वॉकर सोडून चालायला लागलो. आणि तसा माझा हा ऑपरेशन नंतरचा पहिला प्रायोगिक कार्यक्रम आहे. पण कमिटमेंट होती म्हणून मी डेफिनेटली या ठिकाणी आतापर्यंत पोहोचलो. आणि
आणि जेव्हा या प्रतिष्ठानचं नाव मला कळालं त्यावेळेलाच माझ्या डोक्यात सिंधुताई सकपाळ पटकन येऊन गेल्या. त्यांचं एक फार छान वाक्य आहे की चिमण्यांना आणि कावळ्यांना फक्त उडायचं माहिती असतं, गगन भरारी घेण्याचं सामर्थ्य एका वेगळ्या अंशामध्ये माणसांमध्ये असतं. या गगनझेप या कार्यक्रमाच्याच माध्यमातून मला असं वाटतंय. बरं वा, कोण होत्या सिंधुताई सकपाळ? सिंधुताई सकपाळ कोण होत्या? लास्ट बेंच. तुम्हाला कोणाला माहितच नाहीये? चौथी नापास असलेली बाई, चौथी नापास असलेली बाई. आम्ही म्हणतो की केवळ शिक्षण आणि साहेब करिअर होतं, शिक्षण म्हणजेच करिअर आहे. चौथी नापास असलेली बाई की जिला अमेरिकेत जाऊन गौरवलं जातं. 14व्या वर्षी लग्न होतं की जेव्हा त्या मुलीला कळतही नाही लग्न म्हणजे काय. 19व्या वर्षी पोटामध्ये गर्भ वाढत असताना नवऱ्याने हाकलून दिलेली बाई. आणि जिथं आम्ही आमची स्मशानामध्ये प्रेत पेटवतो त्या प्रेतांवरती निखाऱ्यांवरती स्वतःच्या आयुष्याची भाकरी भाजणारी सिंधुताई सकपाळ की जिला अमेरिकेमध्ये जाऊन गौरवलं जातं, जिच्या जीवनावरती चित्रपट तयार होतो. याला करिअर म्हणू शकत नाही. हे करिअर नाहीये, हे आयुष्य नाहीये, इथे ध्येय नाहीये. परिस्थिती माणसाला घडवते, बिघडवते. भारताला जर अविकसित विकसनशील आणि विकसित भारताला जर बघायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला पहिली गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवायला लागेल, त्यांना दिशा द्यावी लागेल, त्यांना मार्ग दाखवावे लागतील. तर आणि तरच आपला भारत उद्याचा 2036 मध्ये विकसित भारत म्हणून आपण बघू शकतो. पहिलं कारण जे असेल ना, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला सांगितलं की शिक्षण हे भाकरीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. पण आम्ही कुठलं शिक्षण पासतोय ना हे अत्यंत महत्वाचं. 21व्या शतकामध्ये आपण कुठले शिक्षण घ्यायला लागलो बदलत नाही तोपर्यंत आमचा विद्यार्थी सक्षम होऊ शकणार नाही. मला सांगा ना की 10वी 12वी मध्ये आमचे विद्यार्थी कोकणातले महाराष्ट्रात पहिले. कोकण बोर्ड अव्वल आहे. मला वाटतं की इथं 30-40 विद्यार्थी पुढे असतील. चेतन असेल, प्रशांत असेल, आणखी नाही, कपिल वगैरे. तुम्ही सगळ्यांनी कधी दिले? कोकण बोर्डाची त्यावेळेला बोर्ड नव्हतं ना, कोल्हापूर बोर्डामध्ये आपण शिकत होतो. पण जेव्हापासून कोकण वेगळा केला तेव्हापासून 10वी मध्ये आणि 12वी मध्ये आमच्या कोकणाचे विद्यार्थी चमकतात. 90 पेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या विद्यार्थ्यांना मिळतात. हे खरं तर कोकणातलं टॅलेंट आहे. पण प्रश्न असा आहे की 12वी झाल्यानंतर या टॅलेंटचं होतं काय, ते गरजेचं आहे ना. आज 99% मार्क्स मिळाले रे बाबा, पण तुझ्या भविष्याचं काय, त्याची भाकरी होणार आहे का त्यातून? की आम्ही फक्त हेच काम करायचं. पूर्वी कोकणामध्ये कुणबी समाज जास्त मोठ्या प्रमाणात होता. सचिन तेंडुलकरच्या आईला वाटत होतं पालकांची भूमिका याच्यामध्ये फार महत्वाची आहे. तुम्ही असं नका म्हणू की आम्हाला जर काही कळत नाही या पोराच्या शिक्षणामधलं. पण संवाद फुटत चाललेत ना, तिथं म्हणजे प्रॉब्लेम आहे. आपण मुलाबरोबर बोलतो का? कदाचित तुम्हाला मॅथमॅटिक्स, गणित, विज्ञान काहीच कळत नसेल, पण मुलगा घरी आल्यानंतर तुम्ही त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. आज शाळेत काय झालं, आज शाळेत गुरुजींनी काय शिकवलं. आणि जोपर्यंत हे संवाद एकमेकांशी संवाद साधता येत नाही, ही सहभागिता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत उद्याचा विद्यार्थी घडू शकणार नाही. असे कित्येक कार्यक्रम घ्या, नाहीतर माझं बोलणंही व्यर्थ राहू शकणार. आणि त्याच सचिन तेंडुलकरच्या आईला वाटत होतं की त्यांनी इंजिनियर व्हावं, पण त्याचं मन रमत नव्हतं. त्याचं मन रमाकांत आचरेकर सर आणि त्या ग्राउंडवरतीच असायचं. 16 तास हे पोरग त्याच्यावरती क्रिकेटवरती काम करायचं. पॅशन असावं लागतं भ्रष्टावर. आणि तेच पॅशन म्हणजे तुमचं प्रोफेशन आहे, तेच पॅशन म्हणजे तुमचं करिअर आहे, तेच पॅशन म्हणजे तुमचं उद्याचं भविष्य आहे. आणि या भविष्याकडे बघत असताना बोलले सर, मला वाटतं कदाचित तुम्ही या मताशी सहमत असाल की नाही मला माहिती नाही, पण प्रत्येक विद्यार्थी हा काय हुशार नसतो. प्रत्येक विद्यार्थ्याला गणित येतं तशातला भाग नाही. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही स्वतःच्या मुलाचं इतरांच्या मुलाबरोबर कम्पेअर करायला सुरुवात करतो. अरे त्याला 90% मार्क्स मिळाले म्हणून तुला का मिळत नाही? तुला शिकवणारी गुरुजी एक आहे, तुला शिकवणारी शाळा एक आहे. पण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याची बुद्धिमत्ता, त्याचा मेंदू, त्याचे विचार, त्याची संप्रेरणा म्हणजे त्या दुसऱ्या विद्यार्थ्याची संप्रेरणा नाहीये. आपण आपल्या मुलांवरती भविष्य लागता कामा नये. त्याला जे येतंय, त्याला जे आवडतंय त्याच्यामध्ये आपण त्याला सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक. याचा अर्थ असा नाहीये की सर कोणतं क्रिकेटच खेळतो तर त्याला 100% क्रिकेटच खेळू द्या. आजची परिस्थिती तशी उरलेली नाही, कारण आता स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली आहे. त्या काळामध्ये स्पर्धा फार मोठी नव्हती. 24 वर्षे सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळला. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये बॅट घेतलं
पण मी सचिन तेंडुलकर लोक जी आयुष्यामध्ये यशस्वी झाली आहेत ना, त्या सगळ्यांना ऐकायचं. तुम्ही ऐकता असं कधी? इन्स्पिरेशनल म्हणून ऐकता कधी? प्रेरणा म्हणून ऐकता? नाही ऐकत? ऐकता की नाही ऐकत? नाही ऐकत, पण ऐकायचं. पण त्याच्याबरोबर आयुष्यामध्ये अपयशी झालेल्या माणसांना जास्त आहे. त्याचं कारण असं आहे, बल्ब कोणी बनवला? बल्ब कोणी बनवला? कोणी बनवला? कोणी सरांनी? मी बनवला. कोणी बनवला? कोणी बनवला? अरे माणसाने. कोणी बनवला? ही पिढी आहे. बल्ब कोणी बनवला? पण त्या माणसाचं नाव काय? हाँ, हुसैन. किसने बोला? कोणी कोण बोललं? बरोबर आहे का? बरोबर आहे तुझं उत्तर. तू नाही बोलला, कोण बोललं? मुली जास्त हुशार असतात का? हा सांग. व्हेरी गुड. काय थॉमस अल्वा एडिसननी बल्ब बनवला. तुम्हाला परिस्थिती माणसाला घडवते आणि घडवणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या गरीब घराण्यामध्ये जर तुमचा जन्म झाला ना, तर तो तुमचा दोष नाहीये. इथे अनेक पालक विद्यार्थी असतील की ज्यांची परिस्थिती फार बेताची असू शकेल, पण त्याच घरामध्ये जर आपण गरीब म्हणून मेलो तर मात्र आपलं हे अपयश आहे. कारण आयुष्य म्हणजे आपल्यासाठी संधी आहे. त्या संधीचं सोनं करणं अत्यंत आवश्यक आहे. इट डझंट मॅटर. रांगलं परांजपणी स्वप्न पण बघितलं. स्पर्धा ही जगाबरोबर करायची असेल तर आपल्याला स्वयं व्हावं लागेल, सिद्ध व्हावं लागेल आणि आपल्यामध्ये जे गुण आहेत ते जोपासण्याचा प्रयत्न करावा लागेल. मी नेहमी म्हणतो की स्पर्धा जगाबरोबर करू नका, इतरांबरोबर करू नका, स्पर्धा स्वतःबरोबर करा. मी स्वतःबरोबर स्पर्धा केली तर त्याची तुलना होते आणि तुलनेपेक्षा जास्त आणि आपल्या प्रमाणापेक्षा जास्त आपलं स्वतःचं नॉलेज आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो आणि मग आपल्या करिअरचा मार्ग होईल. तुमच्या शिक्षण झाले तर मुलं चांगले इंग्लिश बोलू शकतील हा विश्वास मी ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा तुम्ही मला बोलावलं स्वर्णबल साहेब, तुमच्यासारखी माणसं मी नेहमी म्हणतो, माफ करा मला, पण पांढऱ्या केसांची माणसं आता मला वाटते की फार वेळ टिकणारी नाहीये. कारण आपल्याला ती बघायलाच मिळणार नाहीये. कारण 22 वर्षाच्या पोराला आता हार्ट अटॅक येतोय. पिढी बघणार किती? त्यामुळे ही माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत अनुभवाचा गाठोड आहे. यांच्या अनुभवाचं गाठोड आहे, ज्याच्या पदराशी आहे, ज्याच्या उराशी आहे, तो खऱ्या अर्थाने बेसिकली अनुभवातून संपन्न होऊ शकतो. म्हणून मी असं म्हणालो. तर या अनुषंगाने तुमच्या सगळ्यांबरोबर सहभागिता साधता आली त्यासाठी मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. आणि छोटे काही का असे ना, तुम्ही मला सगळ्यांनी सहन केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो आपल्या भाषणाचा स्तर त्याप्रमाणे कमी जास्त करतो आणि तो बदलतो, तो खरा वक्ता असतो प्रसंगानुरूप. त्याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात. मी अगोदरच म्हटलं माझ्याजवळ वेळ नाहीये, शब्द बरेच आहेत. तर ही जी बालमंडळी आलेली आहे त्यांना आपण प्रथम जो त्यांच्यासाठी जे महत्त्वाचं आहे शैक्षणिक वयावाटप, मी या प्रतिष्ठानचे आयोजक चेतनजी सांगरे आणि प्रशांत राऊत यांना विनंती करते की त्यांनी आपला हा कार्यक्रम पुढे चालू ठेवावा. शैक्षणिक वयावाटप आणि आमच्या संस्थे आंध्र शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेशजी सरनंबर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक 200 वयावाटपाचा MD इंग्लिश स्कूल आंध्रलेच्या विद्यार्थ्यांसाठी 200 वयावाटप. त्या गडांचे फोटो आहेत, त्या गडाची माहिती आहे आतमध्ये दिलेली आणि काही फोटो त्या गडाचे दिलेले आहेत. अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. कधीतरी वेळ म्हणून मुलं वया उघडताना त्या गडाचं वाचन सुद्धा करू शकतील. अशा प्रकारे महाराष्ट्रातील गडांचे सगळे जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल. ते आपण आपल्याला नंतर देण्यात येतील. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण एकदा मुलांना इथे वाटप करणार आहोत. स्वागत करावं. विनोद चिखले याचा मला वाटतं विनोदी विनोद या नावाने ब्लॉग आहे आणि तो मला कधी सबस्क्रायबर खूप असावे. मी फक्त आवडतो. त्यानंतर MD इंग्लिश स्कूल आंध्रचे इयत्ता 5वीचे विद्यार्थी यांनी तयारी करावं. कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता
शांततेमध्ये पुढे यायचं आहे. इयत्ता 5वीचे विद्यार्थी. मी इयत्ता 7वी. यापुढे 8वीच्या मुलांनी तयार व्हायचं आहे. कपिल पेन्सिल आपण देखील पुढे यावं. संधी आणि या विद्यार्थ्यांसाठी वयांचं वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पार पडत आहे. आज या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रोफेसर श्री कुणाल मंडलिक सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मी त्यांना 11 वर्षांनी या ठिकाणी भेटत आहे. मी रामराजे कॉलेजला BCA फॅकल्टीला असताना ते BSc हॉस्पिटल प्राध्यापक होते. त्यावेळेचे सर अजूनही असेच आहेत. त्यांचं ते व्यक्तिमत्व त्यांनी मला ओळखलं नाही, पण मी त्यांना आवर्जून त्यांना भेटतो आणि खरंच खूप छान वाटलं या ठिकाणी आज ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्या या अंतरला हायस्कूलला उपस्थित आहे. मी या शाळेचा विद्यार्थी 10वी पर्यंत, त्याच्यानंतर मग दापोली शिक्षण आणि नंतर मग आता करिअर चालू आहे. कार्यक्रमाचा सांगता समारंभ त्यांचा हा सत्कार करावा. सुरेशजी संगमत आमच्या संस्थेचे अध्यक्ष काकांना सुद्धा विनंती करते त्यांनी या सत्कारामध्ये सहभागी व्हायचा आहे. चेतन सांबळे आणि प्रशांत राऊत. पालकापर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे म्हणून मंडलिक सरांना खास दाखवून इथे निमंत्रित केलंय. त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्यांचं स्पीच फार चांगलं झालं आणि उत्कृष्ट असं त्यांचं वक्तृत्व असल्यामुळे मी तर म्हणेन की अशी माणसं युनिव्हर्सिटीवर किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये सल्लागार म्हणून गेली पाहिजे आणि तरच त्या शिक्षणामध्ये काहीतरी बदल व्हायचा तो व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आपण सर्व इथं पालक मंडळी इथे आला. अंधेऱ्यातल्या सगळ्या शाळांना एकत्र सामने केलंय आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि माझा दुसरा एक मित्र वर्गमित्र म्हणून धोंडू तांबट आहे. ते माझे वर्गमित्र आहेत, माझ्याबरोबर शाळेत होते. अशी मंडळी सगळी चांगलं काम करतात. शाळेचा प्रगती पदक नेण्यावर या चिंचवड म्हणजे कासवड सारख्या छोट्या गावातून मुंबईला जाऊन आपण काहीतरी काहीतरी पगार घेतो. त्या पगारातून वळते करून गावच्या शाळेला काहीतरी द्यायची वृत्ती फार चांगली आहे. आणि असाच अंजल्यातल्या नव्हे पंचक्रोशीतल्या सगळ्या मुंबईकरांनी या शाळेला मदत केली पाहिजे असं मी इथे सगळ्यांना आवाहन करून इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी ह्या प्रिंटर सरांना भेटावा विनंती. चेतन सांबळे
गगनचे प्रतिष्ठानद्वारे आपण बघतोय चेतन सांबरे आणि प्रशांत राऊत यांच्याद्वारे शाळेसाठी प्रिंटर भेट दिलेली आहे, भेटवस्तू म्हणून. या कार्यक्रमाला हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य केलं तर अशा सर्वांचे मी जागतिक आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला. मित्रांनो, आजचा आपला हा जो कार्यक्रम होता तो गगनचे प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला होता आणि हे आहेत गगनचे प्रतिष्ठानचे कमिटी मेंबर. तर त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती घेऊया, त्यांना ही संकल्पना कशी सुचली तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी चेतन सांबरे, गगनचे प्रतिष्ठान संस्थापक आणि माझे मित्र प्रशांत परशुराम राऊत. म्हणत ना की एक म्हणत आहे स्वतःला आपल्याला एक जोपर्यंत एक ठेस लागत नाही किंवा एक ठीक लागत नाही तोपर्यंत आपल्या मनात कोणती एक आयडिया येत नसते. त्याचप्रमाणे आम्ही एक विचार केला की आपण मुंबईमध्ये राहतो आहे, बरोबर ना, गावामध्ये शिक्षण करतो, मुंबईत जातो आहे, नोकरी करतो आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण वेगळं काय करू शकतो की आपलं मुलं आपली वेगळी काय करू शकतात. ह्याच संकल्पनेतून आम्ही म्हणजे आमचे प्रतिष्ठान निर्माण केलं आहे आम्ही आणि त्यातून आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना वेगळ्या पद्धतीने कसं पुढे जाता येईल हेच आमचं उद्दिष्ट राहील. आणि जसं की आमचं संस्थेचं आहे गगनझेप, तसं या म्हणत ना गगनझेप पाखराने जशी उंच भरारी घेतलेली आहे त्या पाखरांच्या पंखांमध्ये म्हणत ना ताकद भरण्याचं काम या आमची संस्था करणार आहे. जोपर्यंत आम्हाला म्हणत ना आमच्या श्वासामध्ये म्हणत ना लास्ट श्वासापर्यंत आम्ही ही गोष्ट करत राहू आणि अशी आमची उंच भरारी पाखरं आम्ही घडवत राहू. धन्यवाद. तुम्ही काय सांगू इच्छिता? ठीक आहे. तर आपण मित्रांनो जाणून घेतलं थोडक्यात अगदी की गगनचे प्रतिष्ठानाची त्यांचं जे मनोगत होतं तर ते आपण त्यांच्या मेंबरकडून जर ऐकून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच जो मार्गदर्शनाचा व्हिडिओ होता, शालेय मार्गदर्शन, तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि नक्कीच आवडला असेल व्हिडिओ, आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर त्यांचासुद्धा तुम्हाला आनंद घेता येईल. तर चला मित्रांनो, पुन्हा लवकर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात. तोपर्यंत